नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार, त्यांनी केलेले कार्य हे तरुण पिढीमध्ये रुजवणे अत्यंत गरजेचे आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अधिकाधिक तरुणांपर्यंत हे विचार पोहोचतील. रणदीप हुड्डा यांच्या कष्टातून ही न भूतो न भविष्यती अशी अजरामर कलाकृती या चित्रपटाच्या रूपाने जन्माला आली आहे. त्या अनुषंगाने पनवेल विधानसभा क्षेत्रातील ओरियन मॉल, के सिनेमा आणि लिटिल वर्ल्ड सिनेमा येथे तब्बल 2000 नागरिकांसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन अखिल भारतीय नाट्य परिषदेचा पनवेल शाखेच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर उपस्थित होते. त्यांचे स्वागत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, पनवेल शहर भाजपचे अध्यक्ष अनिल भगत, सरचिटणीस अमित ओझे, माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, गुरुनाथ गायकर, ॲडव्होकेट नरेश ठाकूर, ब्रिजेश पटेल, संजय भगत, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, खारघर शहर सरचिटणीस दीपक शिंदे, अमर उपाध्याय, नितेश पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी सर्व सण आणि उत्सव सर्वांनी एकोप्याने सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून साजरे करावे असे आवाहन पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पाटील यांनी केले आहे. पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पाटील यांची मासिक बैठक पनवेल तालुका पोलीस ठाण्यातील मंथन हॉलमध्ये घेण्यात आली होती. या बैठकीत आगामी येणारे सण म्हणजेच गुढीपाडवा, रामनवमी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान ईद तसेच लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने योग्य त्या सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी केल्या. त्याचप्रमाणे अवैध धंदे, भाडेकरू संशयित व्यक्ती तसेच वाहनांबाबत माहिती देणे यासारख्या सूचना करण्यात आल्या. या बैठकीला पोलीस उपनिरीक्षक हर्षद राजपूत, गोपनीय विभागाचे अधिकारी कुंवर यांच्यासह पोलीस पाटील उपस्थित होते. टेलिग्राम ॲपवरून विविध टास्क पूर्ण केल्यानंतर तसेच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त रक्कम मिळवून देतो असे आमिष दाखवून 4,92,000ची फसवणूक केल्याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवराज पालव हे कोणार्क रिव्हर सिटी कोपरोड येथे राहतात. त्यांना मोबाईलवर मेसेज आला. यामध्ये विविध वेबसाईट आणि हॉटेल यांना रेटिंग देण्यासंदर्भात टास्क पूर्ण केल्यानंतर पैसे मिळतील असे सांगण्यात आले. त्यांनी विविध टास्क मागून घेऊन ते पूर्ण केले. या बदल्यात त्यांनी 7,177 रुपये बँक अकाउंटमध्ये पाठवले. त्यानंतर टेलिग्राम ॲप इन्स्टॉल करण्यास सांगून ट्रेडिंग करून काही पैसे मिळतील असे सांगितले. त्यांनी टेलिग्राम इन्स्टॉल केले तसेच टेलिग्राम चॅनलच्या ग्रुपमध्ये सहभागी केले. 4 टप्प्यांवर विविध टास्क देऊन ते पूर्ण करण्यास सांगितले. त्यानंतर क्रिप्टोमध्ये ट्रेडिंग करण्यास सांगितले आणि त्यांनी क्रिप्टोमध्ये 4,92,000 रुपये भरले. भरलेली रक्कम काढून घेण्यासाठी संपर्क साधला असता नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे समजताच युवराज पालव यांनी याबाबत पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक यांच्या अधिसूचनेनुसार उद्या दुपारी 12 ते 3 वाजण्याच्या दरम्यान मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर पुणे लेनवर मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे महामार्ग पोलीस केंद्र पळसपे हद्दीतील चिखले ब्रिज या ठिकाणी पनवेल कर्जत दुहेरी मार्ग उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे लेनवरील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात येणार आहे. पुणे बाजूकडे जाण्यासाठी बॅरिकेडिंग करून सर्व प्रकारची वाहने कळंबोली सर्कल, डी पॉईंट, करंजाडे, पळसपे मार्गे जुना मुंबई पुणे महामार्गाने पुणे बाजूकडे वळवण्यात आली आहेत. तर जुना मुंबई पुणे महामार्ग येणारी सर्व प्रकारची वाहतूक कोन ब्रिज येथून मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून पुणे बाजूकडे वळवण्यात आली आहेत. या पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन पळसपे महामार्ग पोलीस केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक गणेश पुरकुल यांनी केले आहे. गुढीपाडव्याच्या एक दिवस अगोदर मुंबई बाजार समितीमध्ये तब्बल 95,240 पेट्या आंब्यांची आवक झाली आहे. यामध्ये 67,096 पेटी कोकणातील हापूसचा आंबा समावेश आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर विक्रमी आवक झाली असल्यामुळे यावर्षी नवी मुंबईकरांना पुरणपोळीसोबत आंबा रसाचा स्वादही घेता येणार आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंबा हंगामात गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक वर्षी पाडव्यापासून आवक वाढण्यास सुरुवात होते.
यावर्षी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच आवक वाढण्यास सुरुवात झाली असून एप्रिलच्या सुरुवातीला 50,000 पेट्यांचा टप्पा ओलांडला होता। या आंब्याच्या पेटींमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातून 67,096 पेट्या हापूस आंबा तर राज्यांमधून 28,144 पेट्यांची आवक झाली आहे। या हंगामातील ही सर्वाधिक आवक असल्यामुळे मार्केटमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे यांच्या वतीने चालवण्यात येणारी अलिबाग तालुक्यातील कुरुळ RCF कॉलनीमध्ये 42 वर्षे सुरू असलेली शाळा बंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। 2024-2025 या शैक्षणिक वर्षांपासून 1ली ते 12वीच्या वर्गात प्रवेश देणे बंद करण्यात येत आहेत। तसेच RCF व्यवस्थापनाने रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला पत्राद्वारे कळवले आहे। ही शाळा 1981 साली मराठी आणि इंग्रजी माध्यमातून सुरू करण्यात आली। या शालेय शिक्षणाचा लाभ कंपनी कर्मचाऱ्यांची मुले तसेच प्रकल्प बाधित गावातील मुले तसेच परिसरातील इतर सर्व स्थानिक मुलांना मिळण्यासाठी शासकीय परवानगी देण्यात आली होती। मागील काही वर्षात मराठी माध्यमच या शाळेतून बंद करण्यात आली होते। आता तर संपूर्ण शाळाच बंद करण्याचा निर्णय पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांना अंधारात ठेवून परस्पर RCF स्थळ व्यवस्थापनाने घेतला आहे। RCF स्थळ प्रशासनाच्या या मनमानी निर्णयामुळे परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे। या विषयामध्ये प्रशासकीय स्तरावरून योग्य ती चौकशी होऊन ही शाळा बंद होण्यापासून थांबवणे गरजेचे आहे, असे पालकांमधून बोलले जात आहे। कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थुर्वे यांच्या माध्यमातून भालिवडी आंबोट पोटलपाली या मुख्य रस्त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली असून 6,50,00,000 रुपयांचा विकास निधी उपलब्ध झाला। या रस्त्याचा भूमिपूजन 16 डिसेंबर महिन्यात पाली या ठिकाणी पार पडल्यानंतर या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती। या रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून लवकरच ते पूर्ण होणार आहे। हा रस्ता म्हणजे तालुक्यातील सर्वात खराब रस्ता म्हणून गणला जायचा। भालिवडी ते पोटलपाली असा पूर्ण रस्ता कधीच पूर्ण झाला नाही। काही वर्षांपूर्वी या रस्त्यावरून बैलगाडीने बाळंतपणासाठी जाणाऱ्या महिलेने रस्त्यातच मुलाला जन्म दिला होता, तरीही या रस्त्याचे काम झाले नव्हते। गावातून जाणारा रस्ता सिमेंट काँक्रीटच्या आणि गावांना जोडणारा रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे। आता बऱ्याच वर्षांनंतर हे काम होत असल्याने या परिसरातील ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहेत। नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या हेटवणे धरणाच्या पाण्याची पातळी अतिशय वेगाने घटत असून सद्यस्थितीत हेटवणे धरणात केवळ 41% पाणी शिल्लक आहे। म्हणजेच शिल्लक असलेला 59 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जून महिन्याच्या अखेरपर्यंत पुरणार असल्याची माहिती हेटवणे प्रकल्पाचे उपअभियंता आकाश ठोंबरे यांनी दिली आहे। हेटवणे धरणातून नवी मुंबईबरोबरच पेण तालुक्यालाही पाणी पुरवठा हा होत असतो, परंतु यावर्षी गेल्या वर्षाच्या तुलनेने पाण्याचा साठा कमी आहे। एप्रिल, मे आणि जून या महिन्यांपर्यंत हा पाणीसाठा उपलब्ध होऊ शकतो। परिणामी मान्सून वेळेवर सुरू झाला नाही तर याचा फटका नवी मुंबईसह पेण तालुक्याला सोसावा लागणार आहे। पेण तालुक्यात अनेक ठिकाणी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाणी टंचाई निर्माण झाली आहे। मान्सूनची सुरुवात यंदा हवामान खात्याच्या अंदाजानुसार 11 जूनपर्यंत होणार असल्याने हेटवणे धरणातील पाणीसाठा हा नवी मुंबईसह पेण तालुक्याला पुरणार आहे। असे असले तरी पाणी जपून वापरण्याचे आवाहन देखील आकाश ठोंबरे यांनी केले। दहशत निर्माण करणाऱ्यांना चोख उत्तर द्या, असे आवाहन दक्षिण नगर मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार खासदार सुजय विखे पाटील यांनी कामोठ्यात आयोजित पारनेरवासियांच्या संवाद मेळाव्यात केले। विजयभाऊ औटी मित्रपरिवार, कामोठे रहिवासी सांस्कृतिक युवा मित्र मंडळ, संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनच्या वतीने संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्याला भाजपचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय औटी, पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक विकास खरत, विजय चिपळेकर, माजी नगरसेविका मोनिका महानवर, बाबासाहेब खिलारे, बाबासाहेब तांबे, युवा नेते हॅप्पी सिंग, कामोठे शहर प्रमुख रवींद्र जोशी, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, विद्या तामखेडे, प्रदीप भगत, रमेश तुपे, तेजस जाधव, वनिता पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।
2024ची लोकसभा निवडणूक ही स्थैर्य विरुद्ध अस्थिरतेची लढाई आहे. एकीकडे भाजप इंडिया आहे, ज्यांचे देशासाठी मोठे निर्णय घेणे हे ध्येय आहे, तर दुसरीकडे काँग्रेस आणि इंडिया आघाडी आहे, ज्या ठिकाणी सत्ता मिळेल तिथे भरपूर मलाई खायची हा त्यांचा हेतू आहे. इंडिया आघाडीने देशाला नेहमी अस्थिरतेकडे नेले. स्थिर सरकार का गरजेचे असते हे महाराष्ट्राहून चांगले कुणास ठाऊक असेल. देशात विरोधी आघाडीचे सरकार होते, महाराष्ट्राची उपेक्षाच होत राहिली, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूर येथे केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूरमध्ये जाहीर सभा घेऊन महाराष्ट्रातील प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री तथा रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महायुतीचे चंद्रपूर मतदारसंघाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार, गडचिरोलीचे उमेदवार अशोक नेते यांच्यासह लोकप्रतिनिधी, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.